नमस्कार मंडळी, आज आपण भरल्या कारल्यांची रेसिपी बनवणार आहोत. कारलं म्हटलं की सगळेच जण खायला नाक मुरडतात. 80% लोकांना तरी कारलं हा प्रकार काही आवडत नाही. मग कारली कडू होऊ नयेत, कारली बनवताना कोणती कारली निवडावीत यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. कारल्यासाठी आपण जे स्टफिंग बनवणार आहोत ते स्टफिंग तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता. ते कसं ते व्हिडिओमध्ये पुढं सांगितलेलं आहे. भरपूर अशा बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग इथे बघू शकता मी 4 मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत. कारली घेताना शक्यतो जास्त लहानही घ्यायची नाहीत किंवा जास्त मोठी घ्यायची नाहीत. तर मोठी कारली असतात ती खूप कडवट लागतात आणि लहानसुद्धा. जर का तुम्ही भरली कारली बनवत असाल तर या पद्धतीने मध्यम आकाराची आपल्याला कारली घ्यायची आहेत. एक कारले घ्यायचं, त्याचे 2 पीस या पद्धतीने कट करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इथे बघू शकता मी सुरुवातीला चाकूने आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहे. चाकूने व्यवस्थित जवळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने चमच्याचा जो पाठीमागचा दांडा असतो त्या दांड्याने ह्या बिया सगळ्या काढून घेऊ शकता. चमच्याने इझिली ह्या सगळ्या बिया निघून जातात. आपल्याला फक्त बिया काढायच्या आहेत कारल्यामधल्या, त्याचं साईडचं आवरण बिलकुलही काढायचं नाही आहे. इथे बघू शकता दुसरं जे कारल्याचं पीस आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. चमच्याने शक्यतो काढा, चमच्याने इझिली निघून जातं. अजून एक टिप म्हणजे ज्यावेळी तुम्ही कारली चिरतात त्याच्या अगोदरच कारली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची आहेत. नंतरून आपण कारली धुणार नाही आहोत. त्याच्यामुळे इथे बघू शकता कारल्याची या पद्धतीने सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. एक मीठ घेतलेलं आहे. मीठ चिमटीमध्ये घेऊन मीठ या पद्धतीने बोटाने पूर्ण कारल्याला आतून लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आतून मीठ. सगळ्या कारल्यांना या पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे. आणि ही कारली आहेत ते आपल्याला एक 10 ते 15 मिनटं अशीच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. मीठ लावल्याने काय होतं ते पूर्ण कारल्यात आतपर्यंत मुरतं आणि कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो. 10 ते 15 मिनटानंतर ही कारली आपल्याला एका पातेल्यामध्ये घालून घ्यायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये चिंच घालून घ्यायची आहे. तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल. पाणी घालून ही कारली मस्तपैकी 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत मीडियम गॅसवरती. गॅसवरती आपल्याला कारली शिजवण्यासाठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे सारण त्याचं बनवून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्त डाग पडून द्यायचा नाही आहे शेंगदाण्यांना. ते बघू शकता हलकेसे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत. हलकासा डाग पडलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. पांढरे तीळ अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. कढई आपली अगोदरच तापलेली असते त्यामुळे तीळ भाजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. तीळ भाजताना मात्र थोडेसे लालसर भाजायचे. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या याच्यामध्ये घालायचे. पाववाटी खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. तोही अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट भाजल्यानंतर तुम्ही गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, कारण का जी आपली कढई तापलेली असते त्या हीटमध्ये हे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं. जास्त करपत वगैरे नाही. आपलं सारण भाजून झालेलं आहे. तोपर्यंत इथे बघू शकता कारले आपलं 70% शिजवून घ्यायचं आहे. चाकू याच्यामध्ये घालायचा आहे. एकदम पटकन चाकू कारल्यामध्ये गेला नाही पाहिजे, थोडासा दाटला पाहिजे. या पद्धतीचं कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सारण पूर्णपणे थंड करून मगच आपण याला वाटून घेणार आहोत. सगळं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटसुद्धा आहे आणि कलरसुद्धा येतो. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर मात्र नक्की घाला. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे बघू शकता 1 चमचा धना पावडर घातलेला आहे. तुम्ही साबुतवाला धना घातला तरीसुद्धा चालेल. साखर घातल्याने सारण गोडसर लागत नाही, पण आपलं जे कारलं आहे ते कडूपणा त्याचा कमी होण्यास नक्कीच मदत होते. सगळं सारण बघू शकता एकदम सुटसुटीत झालेलं आहे. त्यानंतर 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालण्यापूर्वी जे सारण आहे ते तुम्ही सारण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून 1 महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता. काहीही होत नाही, खराब वगैरे अजिबात होत नाही. फक्त तेल घालण्यापूर्वीचं सारण आपल्याला स्टोअर करून ठेवता येऊ शकतं. तेल घातल्यानंतर सारण थोडंसं खराब होऊ शकतं. तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सारण. त्यानंतर इथे जे आपले कारले शिजलेले आहेत ते सुद्धा पूर्ण थंड करून घेतलेले आहेत. आणि या कारल्यांमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरताना दाबून सारण भरायचं आहे, जेणेकरून ते तेलामध्ये सुटणार नाही. व्यवस्थित आपलं जे सारण आहे ते कारल्यामध्ये भरून राहील आणि खाताना सुद्धा कारलं चवीला अतिशय टेस्टी लागेल. या पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे जे आपले कारले आहेत ते घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित या पद्धतीने आणि झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला तेलामध्ये फक्त फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. इथे बघू शकता 5 मिनटं मी इथे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण काढून हे पूर्ण कारले आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये अजिबातसुद्धा आपलं सारण सुटलेलं नाही आहे. बघू शकता या पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत. जो आपला खालचा भाग होता तो बघू शकता किती व्यवस्थितपैकी फ्राय झालेला आहे तेलामध्ये. सगळी कारले व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनटं याला वाफ काढून घेणार आहोत.
म्हणजे जी खालची बाजू आहे त्या साईडनीही कारले आपले व्यवस्थित फ्राय होतील. आपण कारली 70% शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे कारली फ्राय करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. मंडळी, तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी माझ्याकडून बनवून पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. ते बघू शकता 5 मिनिटानंतरून कारली फ्राय करून घेतलेले आहेत. पुन्हा पलटी करून त्यानंतरून हा जो उरलेला मसाला होता तो मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर का जास्तीचा मसाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून सारण घातल्यानंतरून फक्त अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जास्त परतवण्याची गरज नाही. मस्तपैकी आपली भरली कारली बनवून तयार आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.